नमस्कार. MPSC एक्झाम मंत्रामध्ये मी स्वप्नील जगदाळे जेडी सर आपलं सर्वांचं स्वागत करतो. आता आपण काल जो पेपर झाला MPSC CSAT 2025 चा पूर्व परीक्षेचा त्याचं मॅथ्सचं आपण ॲनालिसिस पाहणार आहोत. तर अतिशय सोपा पेपर होता, म्हणजे मी तर म्हणेल की इतिहासामधला सर्वात सोपा पेपर. कारण काय झाले, क्वालिफिकेशन झाल्यापासून क्वालिफाईड झाल्यापासून ते उगीच काढायचं म्हणून पेपर काढलेला आहे. खरं सांगायला गेलं तर पेसेस वगैरे ते पण सोपे होते आणि मॅथ्स तर अतिशय सोपं होतं. जसं की सरळ सेवेला विचारलं जातं ना, तेवढी काठिण्य पातळी ठेवली होती, अतिशय सोपं होतं. त्याच्यामुळे तरी पण आपल्याला ग्रुप बी आणि सी च्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. कारण का तर पेपर सेटरचं माइंड आपल्याला रीड करता येतं. आणि योगायोग असा की आपण जे पेपर फॉर्मॅट केलेले टेस्ट सिरीजचा ग्रुप सी च्या वेळेस पण आपला क्वेश्चन पडलाच होता आणि इथे राज्यसेवेच्या वेळेस पण आपला क्वेश्चन ॲज इट इज आहे तसा पडलेला आहे. मी तर म्हणाल की एक क्वेश्चन आपण पिकअप केला एका पुस्तकातनं आणि खाली त्याचे 4 प्रश्न दिले होते त्या प्रश्नावर, आणि आपण जो क्वेश्चन सिलेक्ट केला होता आयोगाने सुद्धा योगायोगाने तोच सिलेक्ट केलेला आहे. म्हणजे की तिथपर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न करत असतो, ती काठिण्य पातळी गाठण्याचा प्रयत्न करत असतो आणि येते थोडं थोडं की बाबा अशा पद्धतीने. ओके, आता पहिला प्रश्न जो आहे तो इथे काय सांगते की साधा सोपा आहे की जी काय व्हेन डायग्राम आहे की पहिला ऑप्शन काय दिलंय, भांडी, स्टील आणि पितळ. आता मी जर इथे ही डायग्राम दिलेली आहे, ह्याला जर मी भांडी म्हटलं, आता भांडी काही भांडी ही पितळी असू शकतात, पितळाची, आणि काही भांडी ही कशाची असू शकतात, स्टीलची असू शकतात. त्याच्यामुळे हा पहिलाच ऑप्शन आहे ना हा बरोबर आहे. ही जी काही डायग्राम दिलेली आहे व्हेन आकृती त्याच्यावरनं हा पहिलाच ऑप्शन इथे बरोबर आहे. तसा प्रश्न उचललेला आहे आयोगाने पुस्तकातला आहे का, ते मी तुम्हाला सोर्स पण लगेच टाकतो हे झाल्यानंतर की बाबा इथला आहे तसा क्वेश्चन घेतलेला आहे. त्याच्यामुळे भांडी, स्टील आणि पितळ हा ऑप्शन नंबर 1 त्याचं उत्तर आहे. योग्य उत्तर तेच आहे आयोगाचं. तर हे दुसरं शिक्षक, मानव, पदवीधर ते काही येत नाही, किंवा जलचर, मासे, चिमणी ते नाही, फक्त पहिला भांडी, स्टील आणि पितळ. तरी पण आपण जलचर, मासे, चिमणी. आता चिमणी जर म्हटला तर तो पक्षी वर्गात येते, आता मासे म्हटलं तर जलचर वर्गात येते, त्याच्यामुळे ते येणार नाही वगैरे. ओके, आणि शिक्षक, मानव, पदवीधर, काही शिक्षक मानव असतात, काही पदवीधर, ते 3 एकात एक येत आहेत, ते त्या हिशोबाने सर्व पर्याय तर येणार नाही. पहिला भांडी, स्टील आणि पितळ. पुढचं जाऊयात. आता इथे पण आहे तसं, आयोगाने काही जास्त केलेलं नाहीये, एक ठराविक पुस्तकातले आहे तसे क्वेश्चन सगळे पिकअप केलेत, काही चेंजेस केलेले नाही. इथे पण काय केले, 48, म्हणजे हा 48 काय केलेला आहे, 7चा वर्ग वजा 1 केलेलं आहे. त्याच्यानंतर इथे 513, आता लगेच लक्षात येत आला असेल आपल्याला, इथे 8चा वर्ग अधिक 1 केला, 8चा वर्ग 512 अधिक 1 केलेला आहे. त्याच्याच धर्तीवर इथे काय सांगते, 63 म्हणजे काय, इथे 8चा वर्ग वजा 1. आणि मग आपल्याला इथे काय येणार आहे पाहायचं, इथे 7 आहे, इथे 8 आहे. त्याच्यानंतर काय, इथे 8चा घन पाहिजे बरं का, घन अधिक 1, 8चा घन 512, आणि इथे काय येणार आहे, जे काय येणार आहे ते काय येणार आहे, 9चा घन अधिक 1, 9चा घन 729 अधिक 1 किती येणार आहे, 730 उत्तर येणार आहे. 729 अधिक 1 म्हणजे 730 उत्तर येणार आहे. ऑप्शन नंबर 1 आहे बरं का. बहुतांश जणांनी हे दिलेलं 729 पण नाहीये, त्याच्यामध्ये अधिक 1 मिळवायचा होता. लक्षात येते, 7चा वर्ग वजा 1, 8चा घन, ह्या दोघांचा जो संबंध आहे तोच त्या दोघांचा संबंध असला पाहिजे. ओके, त्या हिशोबाने केलेलं आहे, दुसरं काहीच केलेलं नाही. पुढे जाऊयात. ते आहे तसा पिकअप केलेला आहे हा पण क्वेश्चन. आता हे अल्फाबेट नुसार बरोबर आहे ना, इंग्रजी वर्णमालेनुसार लावायचे, अतिशय सोपं आहे. एपिसोड, आता हे 3 लगेच उत्तर निघतं ह्याचं. EPI, EPIS, EPIA 4 अक्षर, EPIG, इथेच आपला काय 4 नंबरचा पहिल्यांदा येणार आहे, कारण IS सगळीकडे 4 अक्षरापर्यंत, इथे जी आहे, इथे जी, त्याच्यामुळे 4 कुठे ऑप्शन दिसतोय, इथे आणि इथे, त्याच्यामुळे हा ऑप्शन कटला, हा ऑप्शन. आता या 2 पैकी एक ऑप्शन असणार आहे, 2 किंवा 4 पैकी. आता त्याच्या पुढचं शोधूयात आपण. 4 नंतर जी त्याच्या पुढे आहे. आता IS च्या पुढे काय, इथे CI, ह्या 3 मध्येच पाहायचं, इथे CISO आहे आणि इथे T आहे. आता साहजिकच C अगोदर येतो, त्याच्यानंतर O येतो आणि T येतो, म्हटल्यानंतर 3 नंबरचा ऑप्शन पाहिजे, त्याच्यामुळे 4 नंतर 3 येते इथे, हाच इथे कटला. 4 नंतर 3 घेतला इथे, त्याच्यानंतर 1 येतोय का, O येतो, आणि त्याच्यानंतर T येतो, त्याच्यामुळे साधं सोपं होतं, हे त्याचं उत्तर आहे, लगेच निघतं इथे अल्फाबेट नुसार. पुढे जाऊयात आपण. आता हा क्वेश्चन आपल्या टेस्ट सिरीज मधला आहे तसा पडलेला आहे, काही चेंजेस नाही केलेलं.
काही चेंजेस नाही. आपण जे फॉर्मॅट केलं ना ते चार असा क्वेश्चन दिला होता, त्याच्या खाली 4 प्रश्न होते. आपण एक पिकअप केला होता क्वेश्चन आणि सेम त्यांनी पण तोच पिकअप केलेला आहे. ॲज इट इज क्वेश्चन पडलेला आहे हा. आता पाहूया ते कशा पद्धतीने सोडवायचंय. सोपा होता अतिशय, काही अवघड नव्हतं. क्वेश्चन जरी मोठा दिसत असला ना तरी अवघड क्वेश्चन नाहीये हा. आता एका टेबलावर 7 पुस्तके आहेत, एका खाली एक रचलेली आहेत. गणित असेल, हिंदी असेल, मराठी असेल, विज्ञान असेल, इतिहास असेल, भूगोल असेल आणि समाजशास्त्र असेल, अशी 7 पुस्तके आहेत. आता त्यांचा क्रम कशा पद्धतीने दिला आहे पाहूयात आपण. इतिहासाच्या खाली भूगोलाचे पुस्तक आहे. इतिहास लिहिला इथे, इतिहास त्याच्या खाली भूगोलाचे पुस्तक आहे. हा, पहिलं सेंटेन्स झालं. पुढे ते मराठीच्या पुस्तकाच्या वर आहे, म्हणजे भूगोलाचे पुस्तक काय मराठीच्या पुस्तकाच्या वर आहे, म्हणजे मराठीचे पुस्तक खाली येणार आहे. समाजशास्त्राचे पुस्तक इतिहासाच्या पुस्तकाच्या वर आहे, म्हणजे समाजशास्त्राचे पुस्तक इतिहासाच्या पुस्तकाच्या वर आहे. समाजशास्त्र. ओके. हिंदीचे पुस्तक त्यावर हिंदीचे पुस्तक आहे असं लिहिलंय, त्यावर हिंदीचे पुस्तक आहे. आणि हिंदीचे पुस्तक, गणिताचे पुस्तक विज्ञानाच्या पुस्तकाच्या वर आहे. गणिताचे पुस्तक विज्ञानाच्या पुस्तकाच्या खाली आहे, म्हणजे विज्ञानाचं पुस्तक सर्वात वर येईल आणि त्याच्या खाली गणिताचं येईल. परंतु हिंदीचे पुस्तक सर्वात वर नाही, म्हणजे ह्याच्या वर अजून पण काय येणार आहे, गणिताचे पुस्तक विज्ञानाच्या पुस्तकाच्या खाली आहे, म्हणजे विज्ञान येणार इथे आणि त्याच्यानंतर येणार गणित येणार. क्रम पाहायचे व्यवस्थितरित्या. विज्ञान, त्याच्यानंतर गणित, त्याच्यानंतर हिंदी, त्याच्यानंतर समाजशास्त्र, त्याच्यानंतर इतिहास, त्याच्यानंतर भूगोल आणि मराठी. 7 पुस्तकं झाली का? 1 2 3 4 5 6 7. आता प्रश्न इथेच संपलेला नाही आपला, क्रम लावून घेतला, परंतु प्रश्न पुढे आहे अजून. आता काय करायचंय, इतिहास व भूगोल आणि समाजशास्त्र व हिंदी या पुस्तकांच्या जागा बदलायच्यात आपसात, म्हणजे इतिहासाच्या जागी भूगोलचं आणि भूगोलाच्या जागी इतिहासचं पुस्तक करायचंय. आता इतिहासाच्या जागी भूगोल, भूगोलाच्या जागी इतिहास करायचे आणि हिंदीच्या जागी समाजशास्त्र आणि समाजशास्त्राच्या जागी हिंदी, हे दोन्हींच्या आणि ह्या दोन्हींच्या जागा आपसात बदलायचे. परत लिहूयात इथे आपण विज्ञान, गणित, आता इथे समाजशास्त्र अल्टरनेट करायचं, ते समाजशास्त्र आणि इथे हिंदी, त्याच्यानंतर इथे भूगोल येणार, भूगोल, त्याच्यानंतर इतिहास आणि त्याच्यानंतर मराठी. सुरुवातीला हा क्रम आहे तसा लावला, त्याच्यानंतर त्यांनी सांगितलंय की ह्या 2 विषयांच्या जागा आपसात बदलायचे, हिंदी, समाजशास्त्र आणि इतिहास, भूगोल. आता ह्याच्यावरनं उत्तर काढायचे आपल्याला. तर जागा बदलल्यास मध्यभागी कोणते पुस्तक येईल? एकूण 7 पुस्तक आहेत, वरचे 3 सोडायचे, खालचे 3 सोडायचे, मध्यभागी हिंदीचे पुस्तक येईल आणि उत्तर काय आहे त्याचं? हिंदी. ऑप्शन नंबर 1. अशा पद्धतीने ते सोडवायचं होतं. साधा सोपा क्वेश्चन होता, भरपूर म्हणजे अर्धा पेजच्या वर क्वेश्चन होता, परंतु अतिशय सोपा होता. पुढे जाऊयात. मुळात पेपरच खूप सोपा आलता. आता ही काय संख्या मालिका, अंक मालिका ज्याला म्हणतो आपण, 4 7 11 16 22 29 काही केलेलं नाहीये. 4 7 11 16 22 29 काय केलंय? 4 अधिक 3, काही नाही जमलं तर फरक काढत निघायचंय. 7 अधिक 4 11, 11 अधिक 5 16, 16 अधिक 6 22, 22 अधिक 7 29 आणि 29 अधिक 7 येणार आहे. 29 अधिक 7 किती येते पाहायचं आपल्याला इथे, सॉरी इथे 22 अधिक 7 29 आणि इथे 8 येणार आहे. 29 अधिक 8 37. साधं सोपं होतं, अतिशय सिंपल होतं. 37 याचं उत्तर येते. 1 1 ने 3 4 5 6 7 8 ने वाढवत गेलेले, काही नव्हतं ह्याच्यामध्ये, काही रॉकेट सायन्स वगैरे काही नव्हतं, साधं सोपं होतं. आता इथे हे काय केलेलं आहे, इथे चौकडे, इथे पाहायचं 2 चा वर्ग 4 केलेला आहे आणि 4 दुणे 8 केलेले आहे. पहिल्यांदा 2 त्याचा वर्ग, 2 चा वर्ग 4 आणि काय केलेलं आहे 4 गुणिले 2 8 केलेले इथे लिहिले. मग 3 चा वर्ग इथे 9 लिहिलेला आहे आणि 9 गुणिले 2 18 येणार आहे. इथे बसतंय का 4
4चा वर्ग 16 आणि 16 गुणिले 2 32 आहे. म्हणल्यानंतर इथे काय येणार आहे 18 येणार आहे. साधं सोपं होतं. पहिल्या ह्याच्यामध्ये जो आकडा आहे त्याचा वर्ग मध्ये लिहिलाय आणि ते मध्ये आहे त्याची दुप्पट पुढे लिहिलेले आहे. त्या हिशोबाने होतं. साधं सिंपल होतं. 18 त्याचं उत्तर आहे. 9 गुणिले 2 18. पुढे पाहूयात आपण. आता हा जो काय प्रश्न आहे विधान आणि कारण, बरोबर आहे. विधान आणि कारण त्याचं रिझन काय असेल ते. एस्किमो लोक, एस्किमो असतात ते इग्लू मध्ये राहतात, बरोबर आहे. इग्लू आपण काय, ते इग्लू एक घराचा प्रकार असतो. बर्फाळ प्रदेशामध्ये बर्फाच्या लाद्या असतात ना त्याच्यापासून बनवलेली घरं, त्याला इग्लू बोलतात. आणि विधान दिलेलं आहे ते एस्किमो लोक इग्लू मध्ये राहतात आणि त्याचं कारण काय, बर्फाशिवाय इतर कोणतेही पदार्थ उपलब्ध नाहीयेत. त्याच्यामुळे राहतात का ते, तर नाहीये. सरळ सरळ आहे ना. ठीक आहे, बर्फापासून ते तयार करत असतील ते घर, परंतु त्याच्याबरोबर त्याला लाकूड पण लागते, दगड पण लागते, किंवा काही ते अवेलेबल असते, जमीन लागते, गवत पण लागते. बाकीच्या पण गोष्टी अवेलेबल असतात ना. अवेलेबल नसतात असं नाहीये का, म्हणून ते राहतात का इग्लू मध्ये, नाहीये. बरोबर ना. कारण काय होते, जी उष्णता निर्माण होते त्या बर्फाच्या लाद्या हे केल्यानंतर ज्या भिंती तयार करतात ना तर त्याच्यापासून उष्णता निर्माण होते. ते मेन रिझन आहे की त्या अवेलेबल वस्तू नाहीयेत, त्याच्यामुळे नाहीये ते कारण. त्याच्यामुळे काय, एक खरे आहे परंतु आर खोटे आहे. ऑप्शन नंबर 3 पाहिजे. बर्फाशिवाय इतर असतात तिथे वस्तू उपलब्ध, तर 3 नंबर ऑप्शन त्याचं उत्तर आहे. आता हा जो काय दिलेला आहे प्रोबॅबिलिटीवर प्रश्न दिलेला आहे. एका पिशवीत 4 पांढरे असतात, 3 लाल आणि 6 निळे बॉल आहेत. पिशवीतून यादृच्छिकपणे म्हणजे रॅन्डमली 3 बॉल काढायचे आहेत, तर ते सर्व लाल असण्याची शक्यता काय. तर इथे काय झालेलं आहे, इथे कुठेतरी काहीतरी ऑप्शन मध्ये तो पर्याय दिलेला गेलेला नाहीये. म्हणजे ह्याचं उत्तर काय म्हणजे काढायचे 3C3, म्हणजे 3 लाल बॉल आहेत. त्याच्यापैकी आपल्याला ते सर्वच 3च बॉल काढायचे आणि ते सर्वच्या सर्व लाल असण्याची शक्यता, म्हणजे 3 पैकी 3, 3तनं 3 लाल काढायचे आपल्याला. भागेले एकूण बॉल किती आहे, 4 अधिक 7, 4 अधिक 3 अधिक 6, 4 आणि 3 7, 7 आणि 7 13. आता आपल्याकडे एकूण 13 बॉल आहेत, त्या 13तनं 3 काढायचे, म्हणजे 3C3 डिवायडेड बाय 13C3. हे साधं सिंपल असतं. आता हे NCR चा फॉर्म्युला असतो, n फॅक्टोरियल डिवायडेड बाय r फॅक्टोरियल n मायनस r फॅक्टोरियल. हा तो फॉर्म्युला असतो. त्याच्यातनं तेवढे निवडायचे असतील, काढायचे. आणि परमिटेशनचा वेगळा असतो, अरेंजमेंटचा हा r नसतो तिथे फक्त. ओके, इथे p असतो. साधा सिंपल आहे, काही करायचं नाहीये. इथे आणि इथे सेम आकडा असला ना त्याचं उत्तर असतं 1. इथे पण 3 आहे, इथे पण 3 आहे. ओके, म्हणजे काय होतं ते 3 2 1 आणि खाली पण काय होणार 3 2 1. ह्याला हे सगळं कॅन्सल होणार आहे. आता हे कसं काढायचं, हे 13 आहेत, इथे 3 आकडे मागे जायचं, 13 12 11 आणि इथे 3 पासून 1 पर्यंत मागे जायचं. बस एवढंच करायचं होतं, दुसरं काहीच करायचं नव्हतं आपल्याला. आता 3 दुणे 6 आणि 6 दुणे 12, म्हणजे 1/13 गुणिले 22 येणार आहे. आता 1/13 दुणे 26, चला 2, 13 दुणे 26 आणि 2 28, 1/286 असं उत्तर यायला पाहिजे. परंतु इथे तर ऑप्शन मध्ये कुठेच नाहीये ऑप्शन. त्याच्यामुळे हा जो आहे प्रश्न तो कॅन्सल होण्याचे चान्सेस आहेत, कारण उत्तर येत नाहीये इथे. हे काय करायचं असतं, एकूण प्रोबॅबिलिटी म्हणजे आपल्याकडे बॉल आहेत 13, 13 पैकी 3 काढायचे, ते खाली लिहायचे असतात आणि 3च काढायचे आणि 3च्या 3 लाल काढायचे. आपल्याकडे 3 लाल पैकी 3च काढायचे, 3C2. त्याच्यामुळे 1/286, परंतु इथे ऑप्शन मध्ये कुठेच नाही तशा प्रकारचा ऑप्शन. त्याच्यामुळे हा कदाचित कॅन्सल होऊ शकतो. पुढे पाहूयात आपण. आता हा पण क्वेश्चन पुस्तकातला आहे तसा उचललाय, काहीच चेंजेस केलेला नाहीये, परंतु भरपूर जणांचा हा चुकण्याचे चान्सेस आहेत, कारण हा प्रश्न उमगला गेलेला नाहीये. सिलॉलिझम ज्याला आपण बोलतो ते, कारण चांगला प्रश्न होता हा. सर्व कागद पेन आहेत. आता इथे याच्या 2-3 आकृत्या काढून देतो मी. सर्व कागद पेन आहेत अशी एक आकृती येणार आहे. सर्व कागद पेन आहेत आणि सर्व टेबल पेन आहेत. सर्व टेबल, आता इथे काय कागद आणि हे टेबल, ही
अशा पद्धतीने एक आकृती, सर्व कागद पेन आहेत, सर्व टेबल पेन आहेत, अशा एक पद्धतीने आकृती येऊ शकते याची. अजून एका पद्धतीने सगळ्या जणांनी कशी काढली असणार आहे, हे सर्व कागद पेन आहेत आणि सर्व टेबल पेन आहेत. मग इथे टेबल आणि इथे पेन, बहुतांश जणांनी सेकंड नंबरची आकृती काढली असणार आहे. ओके, आता अजून एक आकृती येऊ शकते. हे संपूर्ण आहेत ते पेन आहेत आणि त्याच्यापैकी कागद आणि टेबल, हे 2-3 आकृत्या येऊ शकतात बरं का ह्याच्या. आता 3 आकृत्या काढलेल्या आहेत मी, 2-3. काही टेबल कागद आहेत. आता हे कसं असतं माहितीये का, सगळीकडे आलं पाहिजे दोन्ही ठिकाणी तर म्हणायचं बरोबर आहे. काही टेबल कागद आहेत, आता काही टेबल कागद आहेत इथे चुकतंय, ते हे वेगवेगळे येते त्याचं, त्याच्यामुळे हा पहिला ऑप्शन तर चुकलाच आहे. इथे जरी आलं तरी इथे येते का, इथे काही काही कागद ते नाही येते, सर्व कागद टेबल आहेत अशा पद्धतीत येते, त्याच्यामुळे इथे पण चुकतंय पहिलं. एका ठिकाणी चुकलं की चुकलं, सर्व ठिकाणी बरोबर आलं तर बरोबर म्हणायचं असतं. आता एकही टेबल कागद नाही, आता इथे बरोबर येते, एकही टेबल कागद नाही इथे बरोबर येते, परंतु एकही टेबल काही कागद नाहीत असं येते का, काही टेबल कागद आहेत त्याच्यामुळे इथे चुकते, एका ठिकाणी चुकलं तर चुकलं. आणि एकही टेबल कागद नाही असं येते का, इथे काही कागद टेबल आहेत काही टेबल कागद नाही इथे, त्यामुळे दोन्ही चुकते. त्यामुळे इथे एका ठिकाणी चुकलं की चुकलं म्हणायचं, दुसरं चेकच नाही करायचं. जर सर्व ठिकाणी बरोबर आलं तर बरोबर म्हणायचं. त्याच्यामुळे हे दोन्ही चूक आहेत, दोन्ही चूक आहेत. मी 2-3 आकृत्या काढल्या, 3 प्रकारे अशा आकृत्या तयार होऊ शकतात. ओके, इथे पण बरोबर येतं, इथे पण येतं, इथे पण येते, तर ते म्हणायचं बरोबर आहे. त्याच्यामुळे ह्याचं हे दोन्ही चूक आहेत, हेच इथे आपण फसू शकता बरं का, परंतु ह्याचं करेक्ट ऑप्शन नंबर 4च आहे. पुढे जाऊयात आपण. अतिशय सोपा प्रश्न होता. काय केलं इथं, आई पुस्तकामध्ये वडील होतं त्याच्या जागी फक्त आई शब्द टाकला आणि पुढचा आहे तसंच होतं आणि याच्यामध्ये काहीच करायचं नव्हतं, बघ पाहता क्षणी उत्तर येत होतं. आता हे सध्याचे गुणोत्तर 7:2 आहे, 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:1 होतं. ओके, तर सध्याचे वय किती. आता मी काय केलं की हा 35 मधनं, हे 5 वर्षापूर्वीच 6:1 दिलेले आहे बरोबर त्यांच्या, हे सध्याचे 35 मधनं 5 गेले 30. ओके, आणि 10 5 गेले 5 एवढे येते. मग इथे 5 36 आणि 5 1 5 येते काय, बस एवढंच आहे, काहीच करायचं नव्हतं. आता इथे जर चेक केलं आपण, 70 मधनं 5 गेले किती राहते 65 आणि 20 5 गेले 15, 5 त्रिक 15 बरोबर. आणि इथे किती येते 13, 13 3 येते, याचं हे चुकलं, हे पण चुकलं, इथे पण नाही येणार 35, हे 13ला भागच जात नाही कशाने. हे 49 आणि 14, 7 हे 49 मग 45 आणि ते किती 14 5 गेले किती राहतात 9, 9 1 9 5 1 येते, ह्याचं 6:1 यायला पाहिजे ना ते 5 वर्ष. पहिलंच आन्सर आहे, काहीच करायचं नव्हतं. त्याच्यातनं 5 गेले, ह्याच्यातनं 5 गेले, 6:1 येते का 5 वर्षापूर्वी येते, तर विषय संपला. तर त्यांचे सध्याचे वय किती, आणि इथून जरी गेला आपण, सध्याचे गुणोत्तर 7:2 आहे. इथे 5 7 35 आणि 5 दुणे 10, इथे 7:2 येते, हे यायला पाहिजे इथे सध्याचं. त्याच्यावरनं नाही वजा नाही केलं तरी पहिल्या याच्यावरनं येते. इथे येते का 7:2, 10 ने भाग दिला तिथे, इथे काय येणार आहे 7:2, इथे येते, हे इथे 7:2 येते, पण ह्याच्यावरनं चेक केलं तर येते का नाही येते. इथे तर भागच जात नाही, इथे 7 7 49, 7 2 14, 7:2 इथे येते, पण सेकंड ह्याच्यावरनं चेक केलं तर हे जाते. कारण का, तर इथनं चेक केलं तर इकडे 7:2 येते सध्याचं वय, परंतु तिथे जायला लागेल आपल्याला. त्याच्यामुळे आपण पहिलं जे केलं ना करेक्ट केलं, हे सध्याचं वय त्याच्यातनं 5 वर्ष मायनस केले, 6:1 येते का चेक करायचं तर येते, ह्याच्यावरनं सगळीकडे 7:2 येते, त्याच्यामुळे ते इथे बघता येत नाहीये, इथं आणि इथे येते. त्याच्यामुळे काय ऑप्शन नंबर फर्स्ट येते त्याचं. पुढे जाऊयात आपण. हा, आता हा MBA ला क्वेश्चन आला होता. आयोगाने काय केले, 10 संख्यांची सरासरी 7 आहे आणि प्रत्येक संख्येला 15 ने गुणले, तर नवीन संख्यांची इथे काय, तिथे 12 ने गुणले होते, इथे आयोगाने फक्त हा 15 आकडा केलेला आहे. काही करायचं नव्हतं, 7 गुणिले 15 करायचं होतं. 15 7 105, 105 त्याचं उत्तर येते, ऑप्शन नंबर 1. काही सेकंदात उत्तर येते, काही करायचं नाहीये. 10 संख्यांची सरासरी 7 आहे ना, मग प्रत्येक संख्येला 15, मग ते सरासरीला पण 15 नेच गुणायचं असतं. भागिले म्हणलं की भागायचं त्या सरासरीला, उत्तर डिरेक्टली येतं, 105 उत्तर येते त्याचं. पुढे पाहूयात आपण. हा, आता हा पण आहे ना
राज्य सेवा पूर्व परीक्षा 2004 बर का, 2004 चा क्वेश्चन आहे. तिथे फक्त XYZ अशा किमती टाकलेल्या आहेत, तिथे TP आणि M अशा व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. तिथे फक्त हे जे काय अक्षर आहेत ना अल्फाबेट ते चेंज केले आहेत, तिथे XYZ ह्या दिलेल्या आहेत. 2004 चा राज्यसेवेचा आहे तसा प्रश्न आहे आणि सेम आहे, काहीच नाहीये. मी तुम्हाला विथ प्रूफ पण दाखवतो ते. आता प्रश्न सोडूयात आपण. इथे प्रश्न पाहूयात आपण की सुरुवातीला काय दिलंय, टी हा पी चा भाऊ आहे. आता टी आपण लिहितो कसं, भाऊ बहीण म्हटले की इज इक्वल टू, हा म्हटल्यानंतर हा मेल आहे. टी हा पी चा भाऊ आहे. पी चा आपल्याला जेंडर माहित नाही, मेल का फिमेल, ठीक आहे. आर ही पी ची मुलगी आहे. मुलगा मुलगी म्हटलं की खाली आर, हिचं जेंडर माहिती आहे, मुलगी आहे, फिमेल आहे, बरोबर. एम ही टी ची बहीण आहे. एम ही टी ची बहीण आहे म्हणजे पी ची पण बहीण आहे. एम ही म्हटल्यानंतर याचं जेंडर फिमेल आहे, साधं सोपं. ओके. आता व्ही हा आर चा भाऊ आहे. व्ही हा आर चा भाऊ आहे. व्ही याचं जेंडर माहिती आपल्याला मेल आहे, एम लिहिलं. फिमेल म्हणलं की एप लिहायचं, बरोबर. म्हणजे हे दोघे भाऊ बहीण आहेत आणि त्यांचे वडील किंवा आई पी आहे, त्याचं जेंडर आपल्याला माहित नाहीये, मेल किंवा फिमेल असू शकतं, बरोबर. आता आहे तर व्ही चा काका कोण. आता व्ही चा काका म्हटलं गेलं इथे तर व्ही चा काका टी यायला पाहिजे इथे, कारण हे वडील लागले, वडिलांचा भाऊ आहे, बरोबर आहे. त्या हिशोबाने हे वडील आहेत म्हणजे ह्याचं पण जेंडर इथे मेलच झालं. ओके. वडील आहेत असं सरळ सरळ सांगितलेलं आहे की ही बहीण आहे, ते वडील आहेत REP ची, त्या हिशोबाने तर व्ही चा काका टी, टी ऑप्शन नंबर 3 यायला पाहिजे इथे. तर अशा पद्धतीचं होतं ते व्ही चा काका टी, कारण ही काय येणार आहे, आत्या येणार आहे, कारण ही फिमेल आहे, या दोघांची बहीण आहे ती. तर काका म्हटलं की इथे येणार आहे. ओके. तर पुढे जाऊयात आपण. जी काही श्रेणी दिली, अंक श्रेणी, संख्या श्रेणी ज्याला बोलला, तर ही पण सोपीच आहे, फक्त दुहेरी श्रेणी दिलेली आहे. म्हणजे काय केलंय इथे 69 अधिक 7 केलंय, इथे काय केलंय 53 वजा 7 केलेलं आहे. पुढे काय केलंय 76 अधिक 7 केलेलं आहे. आता 46 वजा 7 इथे येणार आहे. 46 वजा 7 काय येते इथे 39 आणि इथे 83 इथे 83 अधिक 7 काय येते 90 येते इथे 39 आणि 90 बरोबर येते का, ऑप्शन नंबर 2. आता परत पाहायचं बरं का, 39 वजा 7 32 येते का, 39 वजा 7 32 आणि इथे 90 अधिक 7 97 बरोबर, म्हणजे 39 आणि 90 अल्टरनेट, एकदा अधिक केले एकदा वजा केले, दोन श्रेणी दिल्यात एकात एक, 39 आणि 90 त्याचं उत्तर येते. पुढे जाऊयात आपण. आता हे हल्ली हल्ली हा क्वेश्चन 29 जून जो कंबाईन बी चा मेनचा पेपर झालता ना, मैल फरलांग वगैरे ते दिलता ना, आणि त्याच हिशोबाने हा पण क्वेश्चन अरेंज केलेला आहे की गट ऑडमॅन आउट ज्याला बोलतो, गटात न बसणारा शब्द. आता तलाठी म्हटला, सर्कल म्हटला, नायब तहसीलदार म्हटलं, उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हटलं आणि तहसीलदार म्हटलं किंवा उपजिल्हाधिकारी म्हटलं, आपल्याला लक्षात आलं असेल महसूल खात्याशी संबंधित आहे. तलाठीच्या वर सर्कल असते, सर्कल नंतर नायब तहसीलदार असते, नंतर तहसीलदार असते आणि त्याच्यावर उपजिल्हाधिकारी असते. ही सगळी एक रचना दिलेली आहे महसूल खात्यातली, बरोबर आहे ना. रेव्हेन्यू डिपार्टमेंटची रचना दिली आहे. तलाठी नंतर वर असतोय सर्कल ज्याला मंडलाधिकारी बोललं जातं, त्याच्यानंतर असते नायब तहसीलदार, त्याच्यावर असतोय तहसीलदार आणि त्याच्यावर असतोय उपजिल्हाधिकारी. आणि हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहे ना, हा तो तिथे बसत नाहीये कारण तो त्याच्याशी संबंधित नाहीत. हा कुठे असतोय, एक तर जिल्हा परिषदेवर असतोय, नगर परिषदेवर असतोय किंवा आपल्या महानगरपालिका नगरपालिका तिथे असतंय ते पद, त्याच्यामुळे ते तिथे येत नाही. उपमुख्य कार्यकारी अधिकारी हा आपल्याला साईडला काढायचे. ओके. एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहे तो साईडला काढायचे तिथला, डेप्युटी एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. पुढे जाऊयात. आता इथे पण काय तार्किक संख्या अतिशय सिंपल आहे. इथे काय 10 चा वर्ग केलेला आहे अधिक 3 चा वर्ग 100 आणि 3 चा वर्ग 9 109 केलेला आहे. सेम 7 चा वर्ग 49
आणि 4चा वर्ग 16, त्या दोघांची बेरीज किती येते 65. 11चा वर्ग अधिक 6चा वर्ग, 11चा वर्ग 121, 6चा वर्ग 36. ओके, इथं किती येणार आहे 6 1 7 2 5 157. 157 ऑप्शन नंबर 3. 11चा वर्ग आणि 6चा वर्ग 121 अधिक 36. वर्ग गण पाठ ठेवायचे आपल्याला, क्विक लगेच जमतं, याच्यावरनं लगेच सोडवता येतं. पुढे जाऊयात. नाहीतर तिथल्या तिथेच 11चा वर्ग काढायचा. बरं तसलं काय करायचं नाही, हे आकडेमोड तोंडपाठ पाहिजे आपल्याला. पुढे जाऊयात, कारण हा पेपर ग्रुप बी आणि सी च्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे, कारण त्याचाच सारांश पुढे घेतलेला असतो. आणि पेपर सेटर असतो ना, त्याचा जो माइंडसेट तो रीड करता आला पाहिजे आपल्याला. बस काही नाहीये, PYQच चालायचे, दुसरं काही करायची गरज नाही आणि त्याच्या दृष्टीनेच अभ्यास करायचे. आणि उत्कृष्ट दर्जेदार ज्या टेस्ट सिरीज असतात त्या सोडवायच्या. आणि ते मग आपलं जे मेरिट ठरते ते मॅथ्सवर ठरते. 20 मार्काचं वेटेज आहे, 1/5 म्हणजे 20% आहेत मॅथ्सला, ते महत्वाचं आहे आपल्याला. आता इथे पाहूयात पुढचा प्रश्न. एका गावात पुरुष व स्त्रियांचे प्रमाण 9:8 आहे, म्हणजे पुरुष किती आहेत 9x, x त्याला घ्या, स्त्रिया किती आहेत 8x, आणि पुरुषांची संख्या स्त्रियांच्या संख्येपेक्षा 500 ने जास्त आहे, म्हणजे दोघातला डिफरन्स किती आहे 500. 500 ने जास्त आहे म्हणजे डिफरन्स, म्हणजे पुरुषांची संख्या 9x, स्त्रियांची संख्या 8x, आणि हे 500 ने जास्त आहे दोघातला डिफरन्स. 9x वजा 8x, फक्त x राहणार आहे 500, x ची व्हॅल्यू 500. आता पुरुषांची संख्या काय 9 गुणिले 500 किती येणार 9 5 45, 4500. स्त्रियांची संख्या काय 8 गुणिले 1 ची व्हॅल्यू 500, 8 45 4000. आणि एकूण पुरुष व स्त्रियांची एकूण संख्या हे तोंडीच सोडवता येते लगे आपल्याला. 4500 अधिक 4000 तोंडी सोडवता येते, किती येणार आहे 8500. ऑप्शन नंबर 1 8500 तोंडी तोंडी येते, काही नव्हतं ह्याच्यामध्ये. ओके, पुढे जाऊयात आपण. हा, ह्याच्यावरचे भरपूर सारे सगळे आपल्या टेस्ट सिरीज पाहायचं की अशा पद्धतीचे क्वेश्चन घेतलेत का नाही तेही पाहायचं आपल्याला. ओके, तर आर हा भागाकार दर्शवतो, टी हा बेरीज दर्शवतो, डब्ल्यू हा वजाबाकी दर्शवतो आणि बी हा गुणाकार दर्शवतो. तर 15W 12T 8R 2B 6 इज इक्वल टू, आता 15W काय दर्शवतोय आपल्याला इथे वजाबाकी दर्शवतोय, त्याच्यानंतर 12 टी काय दर्शवतोय आपल्याला बेरीज दर्शवतोय, त्याच्यानंतर 8 आर काय दर्शवतोय आपल्याला भागाकार दर्शवतोय, त्याच्यानंतर काय 2 आणि बी आपल्याला दर्शवतोय इथे गुणाकार गुणिले 6, त्याचं उत्तर आपल्याला. आता बॉडमॉस नियम अतिशय महत्वाचा आहे, BODMAS बॉडमास. आता कंचे बाजू ते पण म्हटलं आता मराठीमध्ये, बॉडमास लक्षात ठेवायचं म्हणजे ब्रॅकेट ऑफ, नंतर डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, सबट्रॅक्शन. इथे पण आपण चुकतो, कारण कोणती क्रिया अगोदर करताय, अगोदर भागाकाराची करायची, नंतर मल्टिप्लिकेशन गुणाकाराची, त्याच्यानंतर ऍडिशन बेरजेची आणि शेवटी वजाबाकीची करायचे. बेरीज आणि वजाबाकीचं चिन्ह असलं तर तुम्ही डावीकडून उजवीकडे उजवीकडे कसंही चालू शकता, शक्यतो डावीकडून उजवीकडे जाण्याचा प्रयत्न करायचा. आता इथे जर आपल्याला कन्फ्युजन होत असेल तर अधिक आणि वजाचं चिन्ह जिथे जिथे दिसतंय तिथपर्यंत तिथे ब्रॅकेट करून घ्या, सोपं जाईल आपल्याला. आता मला इथे अधिकचं चिन्ह दिसतंय, इथून इथे मी ब्रॅकेट केला, इथे अधिकचं इथून इथे ब्रॅकेट केला. आता पाहायचंय 15 वजा 12 3 करून घेतले, ब्रॅकेट ऑफ म्हणजे ब्रॅकेट मधली क्रिया अगोदर, अधिकचं चिन्ह आहे तसं. आता इथे इथे पाहायचं मी, हेच जर पहिल्यांदा डिव्हिजन आहे म्हणजे मी काय करणार 8 भागिले 2 करणार गुणिले 6. आता 3 हे कसं पण करू शकता, बेत्रिक 6 करू शकता, बेचोक 8 करू शकता. इथे केले बेचोक 8 गुणिले 6, 3 अधिक 6 चोक 24, 24 अधिक 3 27. इथली जर क्रिया चुकली गेली तर आपलं उत्तर चुकू शकतं. 6 दुणे 12 अगोदर केलं तर आपलं उत्तर हमखास चुकणार आहे. आपण 11 भागिले 12 किंवा 3 3 2 3 हे पूर्णांक इकडे जाणार आहोत आपण, त्याच्यामुळे याचं उत्तर 27 आहे. भागाकाराच्या अगोदर क्रिया करायची, त्याच्यानंतर गुणाकाराची. त्याच्यामुळे हे बेसिक नियम महत्वाचे आहेत, बेसिक ऑफ मॅथमॅटिक्सचे, गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकीचे. 27 त्याचं उत्तर येतंय. आता हा पण प्रश्न आहे ना, हा पण वरचंच क्वेश्चन घेतलेला आहे, तिथे फक्त काय केलेलं आहे हे 45 पट आणि हे 125 हे चेंज केलेले नाही तर आहे तसा प्रश्न उचललेला आहे आयोगाने. हा आता आपल्याला फॉर्म्युला माहित पाहिजे, लसावी गुणिले मसावी इज इक्वल टू पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. आता इथे दिलाय दोन संख्यांचा लसावी हा त्याच्या मसावीच्या 45 पट आहे, मसावीच्या
मी जर मसावी LCM आणि HCD मसावी जर मी किती मांडला आपला x मांडला तर लसावी किती असणार आहे याचा 45 पट 45x येणार आहे बरोबर. दोघांची बेरीज आपल्याला लसावी आणि मसावीची बेरीज 1150 दिलेली आहे म्हणजे x अधिक 45x इज इक्वल टू 1150. 45 आणि x 46x इज इक्वल टू काय येणार आहे 1150. x इज इक्वल टू 1150 डिवायडेड बाय 46. आता हे 23 दुणे 46 23 5 115 50 भागिले 2 म्हणजेच किती 25. म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू मिळालेली आहे 25 म्हणजे मसावी आपल्याला मिळालेला आहे इथे 25 आणि लसावी मिळालेला आहे 45 गुणिले 25. हे काही गुणाकार नका करून घेऊ काही गरज नाहीये तिथे सांगतो का नका करून घेऊ तिथे टाइम वेस्टेज नका घालू. 25 हा तुमचा मसावी मिळालाय लसावी मिळालाय तुमचा 45 गुणिले 25 करायचं जे काय असेल ते 45 पट आहे ना त्याच्या. आता आपल्याला फॉर्म्युला साधा सिंपल माहित पाहिजे त्याच्यावरच प्रश्न विचारले जातात दुसरे काही नाही विचारले जात. लसावी गुणिले मसावी हा फॉर्म्युला आहे. थोडं वर घेऊयात हा प्रॉब्लेम आपण. हा ठीक आहे. मसावी गुणिले लसावी इज इक्वल टू पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या हा बेसिक फॉर्म्युला आहे. किंवा लसावी अपॉन मसावी इज इक्वल टू असामायिक अवयवांचा गुणाकार तो पण फॉर्म्युला महत्वाचे 1 2 3च फॉर्म्युले आहे तिथे बाकी दुसरं काहीच नाही. परंतु हा मसावी गुणिले लसावी इज इक्वल टू पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. आता मसावी किती आलेला आहे 25 आणि लसावी किती आहे तसाच ठेवा 45 गुणिले 25 नका गुणाकार करू 45 गुणिले 25. आता एक संख्या दिलेली आहे आपल्याला एक संख्या किती दिलेली आहे 125 ती पहिली असेल दुसरी असेल त्याच्याशी काय एक संख्या दिली 125 दुसरी संख्या काढायची दुसरी संख्या आहे तशी ठेवायची 25 गुणिले 45 गुणिले 25 डिवायडेड बाय 125 इज इक्वल टू ही दुसरी संख्या आहे तशी. आता 25 एके 25 25 5 सव्वाशे 5 एके 5 5 5 25 म्हणजे 45 गुणिले 5 ही दुसरी संख्या आली 5 5 25 हातचा आले 2 5 चोक 20 आणि 2 22 225 दुसरी संख्या कोणती येणार आहे 225. ऑप्शन नंबर 1 त्याचं उत्तर येते 225. एवढं साधं सोपं होतं आणि डिरेक्टली जर करायचं म्हटलं तुम्हाला तर मसावी आपण लसावी जे असतो ना लसावी आपण मसावी त्याला असामायिक अवयवांचा गुणाकार असतो फक्त ना 225 लाच त्याने भाग जातोय त्यामुळे ते डिरेक्टली त्या हिशोबाने पण करता येतं. मी ही संपूर्ण कन्सेप्ट तुम्हाला सांगितली की प्रॉपर हे गणित होतं ते. ओके मसावी गुणिले लसावी इज इक्वल टू पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. ओके दुसरी संख्या 225 येते. पुढचं पाहूयात आपण. आता एका संख्येच्या 2.5% 8 असेल तर ती संख्या कोणती हा डिरेक्टली बाय ऑप्शन वरनं जायचे. मी डिरेक्टली बाय ऑप्शन 320 पहिला ऑप्शन घेतला 320 च्या 2.5% म्हणजे 2.5% म्हणजे भागिले 100 उत्तर 8 येते का ते चेक करायचं. आता इथला मला पॉइंट काढायचे म्हटल्यानंतर मी काय केलं गुणिले 10 केलं एकच पॉइंट आहे खाली पण 10 केलं म्हणजे इथे फक्त 25 राहणार इथे गुणिले 10 केलं 1000 होणार 25 एके 25 25 चौक 100 40 हे शून्याला 0 8 एके 8 4 एके 4 4 8 32 8 येते का उत्तर येते उत्तर म्हणजे ती संख्या कोणती 320 2.5% 8 आहे तर ती संख्या कोणती येणार आहे बरोबर उत्तर येते 320 8 येते उत्तर 320 त्याचा ऑप्शन नंबर 1 बाय ऑप्शनने जाण्याचा प्रयत्न करायचा तिथे. हा पण सोपा क्वेश्चन होता अतिशय सोपा क्वेश्चन होता. एका आयताची रुंदी A आहे आणि लांबी B आहे. आता काय करायचं आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी आणि आयताची परिमिती 2 कंसात लांबी अधिक रुंदी हे दोनच सूत्र आहेत ह्याच्या पलीकडे सूत्रच नाहीये. वर्तुळाचं क्षेत्रफळ वर्तुळाची परिमिती परत हे जे घनफळ असतात का इष्टिकाची ती असेल घणाचं असेल किंवा तुमचे वृत्तचिती असेल शंकू असतील गोल असेल अर्धगोल असेल हे काही जे 5 7 7 8 9 आहेत ना सूत्र ते पाठ करायचे कारण त्याच्यावर 100% 1 ते 2 क्वेश्चन पडतोच. वर्तुळावर तर पडतो म्हणजे पडतोच
त्याच्यामुळे हे सूत्र आपल्याला पाठच ठेवायचे आहेत. ग्रुप बी आणि सी च्या दृष्टीने महत्वाचे आहेत. आता आयताची रुंदी काय ए दिलेली आहे, ए दिलेली आहे रुंदी. मी जर तिला 10 मांडलं ठीक आहे, आणि बी लांबी दिलेली आहे बी, तिला पण मी 10च मांडलं, बरोबर आहे. मग क्षेत्रफळ काय येणार आहे, क्षेत्रफळ ए गुणिले बी म्हणजे 10 गुणिले 10 100 येणार आहे. मी हे 100 का घेतलं 10 कारण टक्के काय असतं 100, मग काढायला सोपे जातात आपल्याला, त्याच्यामुळे ते 10च म्हणा. आता रुंदी 20% ने कमी केली. आता इथे पाहायचंय, पहिले होते 10च्या 20% म्हटलं तर काय येणार आहे 8 येणार आहे. इथे 10च्या 20%, हे 10च्या इथे 20% ने कमी केलेली आहे. अशा पद्धतीने हे करायचं. म्हणजे काय करायचं, 20% ने म्हटलं की 2 ने कमी करायची फक्त. इथे 30% ने म्हटलं की 3 ने, 10 मधनं 2 गेले 8. आणि इथं बी लांबी त्याची 10% ने वाढवलेली आहे. पहिल्यांदा 10% ने वाढवलेली आहे म्हणजे काय करणार आहे, अधिक करणार, एकच करायचा फक्त 11. आणि मग नवीन क्षेत्रफळ काय होणार आहे, ए गुणिले बी 8 गुणिले 11. सेम चौरसाचं क्षेत्रफळ ए आणि बी आहे ना, ते 10 म्हणा, मग त्याचं क्षेत्रफळ 100 येतोय टक्केवारीमध्ये. मग त्याच्यावरनं काय करायचं, 1% ने कमी केली म्हटलं की 1 कमी करायचा 10 मधनं, वाढवली म्हटलं की वाढवायचं, जेवढं सांगितलंय तेवढं. 88 नवीन क्षेत्रफळ काय आलं, 88 चौरस सेंटीमीटर असेल, मीटर असेल, जे एकक असेल ते. पहिलं क्षेत्रफळ आहे 100 आणि दुसरं क्षेत्रफळ आहे 88. आता हे 100 डिरेक्टली टक्के येतात ना, 88%, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3. त्याच्या 100च्या डिरेक्टली टक्के काढायची गरज नाही लागत आहे. 100 असलं की डिरेक्टली 88 ला. आता किती टक्क्याने कमी झालं असा पण प्रश्न येऊ शकतो. तर पहिल्यांदा 100 होतं, आलं 88, 12% कमी झालं, बरोबर आहे, किंवा 12% वाढलं, अशा ऑप्शन असतील तर 12% कमी झालं. आपल्याला ते पुढचं पण नाही विचारलं, फक्त किती टक्के होईल, 88% होईल. ओके, तर एवढं साधं आणि सोपं होतं, काहीच नव्हतं याच्यामध्ये. ओके, तर अशा पद्धतीने आपण हा जो काय पेपर आहे तो सोडवलेला आहे. ग्रुप बी आणि सी च्या दृष्टीने महत्वाचा आहे. आपली टेस्ट सिरीज पण अतिशय उत्तम आहे, त्याचा पण सर्वांनी सोडवण्याचा प्रयत्न करायचे. सगळीकडे उपलब्ध आहे, ऑल महाराष्ट्र. आणि प्लस आपण नवीन नवीन उपक्रम घेऊन येत आहोत. URC बॅच असेल किंवा ते निर्माण वगैरे, ते संपूर्ण अभिनव उपक्रम आहेत, त्याचा जरूर फायदा होईल तुम्हाला. आणि अवश्य आपलं ॲप असेल, टेलिग्राम असेल किंवा YouTube असेल, त्याला फॉलो करत चला. आम्हालाही प्रेरणा मिळते नवीन काहीतरी करण्याची, आणि आमचा तुमच्या यशामध्ये आपल्या सर्वांच्या कुठेतरी वाटा असावा अशी आमची मनोमन इच्छा आहे. ओके, त्याच्यामुळे ह्या सर्वांनी ह्याचा फायदा उठवून घ्यायचे. ठीक आहे, आपण थांबूयात. थँक्यू.